राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आपण बघतोय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। शिरूरमध्ये पवारांच्या नावे मत मागण्यावरून आढळराव पाटलांनी कोल्हेंवर निशाणा साधला, तर आदित्य ठाकरे यांनी आढळरावांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला। लोक पवार साहेबांच्या नावाने मत मागणारे असतील तर पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे, आपण गोष्ट वेगळी आहे। शिवसेना वाचवायला राष्ट्रवादी विरोधात लढत होते, आता काय झालं मग नक्की? शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेले शिवाजीराव आढळराव आणि आदित्य ठाकरेंमध्ये रंगलेला हा कलगीतुरा। शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचार सभेतून पवारांच्या नावाने मत मागण्याचे दिवस गेल्याचं सांगत महाविकास आघाडीला चिमटा काढला। आढळरावांच्या या टीकेवर विदर्भ दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा गद्दारीचा जोरदार प्रहार केला। शिवसेना वाचवायला राष्ट्रवादी विरोधात लढत होते, आता काय झालं मग नक्की? आता हीच गोष्ट आहे ना की जे काही वर्षांपूर्वी काय काय जे बोलत होते, काही महिन्यांपूर्वी काही बोलत होते, काही दिवसापूर्वी काही बोलत होते, त्यांनी जेव्हा गद्दारी केली, आता कुठच्या पक्षात कोण कोण आहे हे लोकांना माहिती आणि लोकांसमोर हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। ठाकरेंचा हात सोडून शिंदेंसोबत गेलेले आढळराव सध्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूरमधून मैदानात उतरले। याच मुद्द्यावरून ठाकरेंनी आढळरावांना लक्ष केलंय। ठाकरेंच्या याच टीकेचा धागा धरत शिरूरचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंनीही आढळरावांना लक्ष केल्याचं दिसलं। उद्धवसाहेब ठाकरे असतील आज महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायत आणि एक मावळा म्हणून आम्ही जर त्यांच्या सोबत सगळेजण आहोत तर इतरांच्या पोटात का दुखावं हे याचं एक महत्त्वाचा प्रश्न पडतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019ला ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो त्यांच्याच नेतृत्वाखाली आत्ताही निवडणूक लढतोय। कदाचित इतक्या बेडूक उड्या मारल्यानंतर नेमकं कोणाच्या नावाने मत मागायचं हा त्यांना प्रश्न पडला असेल। उद्धव ठाकरेंनी थेटपणे आढळरावांवर हल्ला चढवला, पण आदित्य ठाकरेंच्या या हल्ल्यानंतर आढळराव बॅकफुटवर आल्याचं दिसलं। ते ठाकरे फॅमिलीतले व्यक्तिमत्व आहे, त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे। माझ्या तालुक्यातल्या जनतेला, माझ्या मतदारसंघातल्या जनतेला माहिती आहे मी कसा आहे। मी शिवसेना वाचवायला निघालो होतो का शिवसैनिक वाचवायला निघालो होतो हे सगळ्या जगाला माहिती आहे, त्याच्यावर मी काय फारसं भाष्य करू इच्छितो। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रॅलींमधून पुन्हा एकदा पक्षफुटीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। त्यामुळे जसजसं मतदान जवळ येईल तसतसा हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।